तांबड्या आजीने आपलं घर आणि दुकान मुंज्याला दिलं आणि एक विचित्र घटना घडली होती. तांबडी आजी जेव्हा प्रथम इथे लग्न करून आली, त्यावेळी तांबड्या आजीला फुलझाडं लावण्यासाठी आजोबांनी तिला ते मागचं अंगण देऊन टाकलं होतं. त्या अंगणात आजीनी सगळ्या कुमठेकरांच्या अंगणातनं अनेक फुलझाडं चोरून आपलं ते अंगण फुलझाडांनी भरून टाकलं होतं. त्या फुलझाडातच खवल्याच्या विहिरीजवळ तिची सगळ्यात आवडती गुलबकावलीची वेल तिने लावली होती. अख्ख्या कुमठ्यात अशी सुंदर वेल कुठेही नव्हती. माझी आजी जेव्हा लग्न झाल्यावर गोव्याहून कुमठ्याला आली, तेव्हा येताना एका जुन्या देवळाच्या मागे तिला ही सुंदर वेल दिसली होती आणि आजीने मागचा पुढचा विचार न करता त्या सुंदर वेलीवरच्या 2 बिया आपल्या मोठ्या वक्षस्थळात लपवून तिने कुमठ्यात सुखरूप आणलेल्या होत्या. त्याच बिया तांबड्या आजीने खवल्याच्या विहिरीजवळ लावल्या आणि ही वेल वाढवली आणि त्या वेलीचं नाव तिने गुलबकावलीची वेल असं ठेवलेलं होतं. आजीची गुलबकावलीची वेल तिच्या संसाराप्रमाणे भराभरा वाढत गेली होती. याच गुलबकावलीच्या वेलीला केशा आजीच्या तांबड्या गायीनी तोंड लावलं, म्हणून मग ते कुमठे प्रसिद्ध लंगड्या गायीचं भांडण सुरू झालं होतं आणि ते भांडण शेवटी लता आणि केशवपर्यंत येऊन संपलेलं होतं. अशी ही गुलबकावलीची वेल तांबड्या आजीने आपलं घर जेव्हा रूपाच्या नावावर केलं, तेव्हा एकाएकी कोमेजून मरून गेलेली होती. त्यानंतर ती तांबड्या आजीची फुलझाडाची बागसुद्धा भराभरा सुकून गेलेली होती. आजी फक्त आपल्या त्या सुकलेल्या सुंदर गुलबकावलीच्या वेलीकडे आणि आपल्या फुलझाडांकडे पाहतच राहिलेली होती. कदाचित रघुचं दुकान मुंज्याला दिलं हे रघुला आवडलं होतं, पण आपल्या जिवंतपणी तांबड्या आजीने रूपाला आपलं घर म्हणजे साहजिकच मागची फुलबागसुद्धा देऊन टाकली, हे त्या झाडांना आवडलेलं नसावं. म्हणून तांबड्या आजीच्या अगोदर तिची ती फुलबाग मरून गेली असावी, किंवा कदाचित आजीवर येणाऱ्या आगाऊ संकटाची ती सूचनाच त्यांनी तिला दिलेली असणार. काही का असेना, आजीची ती फुलबाग गुलबकावलीच्या वेलीसह सुकून मरून गेली होती. माझी आजी मला नेहमी म्हणायची की कमल, फुलझाडं ही चांगल्या हृदयाची माणसं असतात. ती दुसऱ्यांना आपल्या सौंदर्यानं आणि सुगंधानं सुखावतात. त्यांना फक्त दान करणं माहिती असतं. त्यांच्याजवळ कुणीही यावं ती सगळ्यांचं स्वागतच करत असतात. म्हणून कुठल्याही झाडाला कधी तोडू नये, झाडाला कधी दुखवू नये. आजीचं ते बोलणं संपूर्ण खरं होतं. माझी तांबडी आजी झाडांशी बोलायची, त्यांच्याशी संवाद साधायची. तिच्या स्पर्शानं तिचं सुखदुःख कळायचं, म्हणून तिच्या चांगल्या दिवसात तिची ती सगळी फुलझाडं भरभरून फुलली आणि नंतर तिच्या वाईट दिवसात ती कोमेजली, नाहीशी झाली. आजीची आता फुलबाग पुन्हा लावायची उमेद संपलेली होती आणि मग त्यानंतर तिची ती फुलबाग कधी फुललीच नाही. ती तांबडी आजीची मागची फुलबाग तिच्या हयातीत फुलझाडांविना तशीच राहिली होती. तांबड्या आजीनंतर रूपाने रडत रडत ती फुलबाग पुन्हा लावली, तेव्हा मात्र तांबड्या आजीची फुलबाग पुन्हा फुलांनी भरून घेतली होती, पण ती फार नंतरची गोष्ट झाली. आमच्या सोनीचं नाव कुमठ्यात कुणीच घेत नव्हतं. आता कुमठ्याचे तरुणसुद्धा सोनीबरोबर फिरायला घाबरत होते, कारण प्रत्येक तरुण पोराची आई आपल्या पोरावर नजर ठेवून होती आणि सोनीला ते सगळं कळत होतं. आता सोनीला सुद्धा रोज आपल्या फाटकाजवळ कुमठेकरणीच्या शिव्या खाऊन खाऊन कंटाळा आला होता. त्यात आता येता जाता कुमठ्यातले तरुण तिच्याकडे बघून हसत. पण हेच तरुण सोनीने जरा बारीक डोळा केला की तिच्याबरोबर खडखाड जायला एका पायावर तयार असत. कधी सोनी बाजारात गेली की कुणी 4 पोरांचा बाप सोनीच्या मोठ्या वक्षस्थळाकडे बघून चेकाळून ओरडत असे, "अगा हनम्या, तांबड्या आजीच्या पपईच्या झाडावर मोठ्या पपया पिकल्या बघ." तिथे मोठा हाशा पिकत असे. सोनीला माहिती होतं की तिच्या आईच्या गप्प राहण्याचा हे लोक असा वाटेल तसं बोलून फायदा घेत आहेत. जर सोनीला पूर्वी कोणी असं काही म्हटलं असतं तर तांबड्या आजीने त्या कुमठेकराला फाडून खाल्लं असतं. पण आता सगळी परिस्थितीच बदलली होती. त्या वेंगुर्ल्याच्या 6 तरुणांमुळे ती संपूर्ण जीवनातनं उठली होती. एका वेश्येचं जीवन त्या 6 जणांनी तिला दिलं होतं.
सोनीच्या डोळ्यासमोर खूप वेळा ते वासनेनं भरलेले 6 विकृत चेहरे येत आणि सोनी नागिणीसारखी संतापून पेटून उठत असे. तसं आजीला ठाऊक नव्हतं, पण सोनीची आर्थिक परिस्थिती तिच्या हरीने चांगली करून दिलेली होती. हरीने सगळ्यांच्या नकळत कुमठ्याच्या बँकेत सोनीचं खातं उघडलं होतं. तो सोनीला आपल्या दर भेटीत एक मोठी रक्कम देत असे आणि सोनी ती नंतर बँकेत भरत असे. ही गोष्ट सोनी आणि हरीशिवाय कुणालाही ठाऊक नव्हती. सोनीच्या या उच्छल वागण्यामुळे पहिल्यांदा तिला माझ्या आईने, अनिलदादांनी, स्वतः शेषाद्री सरपंचांनी, बाळकृष्ण भटांनी खूप समजवायचा प्रयत्न केला होता, पण ते सगळे प्रयत्न व्यर्थ ठरलेले होते. बाळकृष्ण भटांनी सोनीला जेव्हा सांगितलं की तिने नीट वागावं, ते तिच्यासाठी एखादा गरजू तरुण बघतील, तेव्हा सोनी त्यांना हसून म्हणाली की तुम्ही अगदी माझ्या हरीसारखा तरुण आणा, नंतर मी सगळं सोडून लग्न करते आणि पोरं काढत बसते. तोंडात मारल्याप्रमाणे बाळकृष्ण भट खाली मान घालून तिथनं निघून गेले होते. आता सोनी बदलली होती. तिला आता लग्न, मुलं बाळं यात काहीही रस उरलेला नव्हता. आपल्या आईला पाहिलं की ती तिला शिव्या घालायला लागायची. नेहाला, रूपाला सुद्धा ती डोळ्यानं बघत नव्हती. त्यात सोनी आता कोणाकोणा फकीर, साधू, तांत्रिकाकडे जाऊन जादूटोणा शिकायला लागली आणि ते शिकल्यावर तिने पहिलीच मूठ मारून हरीच्या अनीला खलास करून टाकलेलं होतं. अनीमुळे हरीशी आपलं लग्न झालं नाही हा सूड तिने उगवलेला होता. पुढे बाजीला सुद्धा तिने अनीला भेटायला पाठवून दिलं. अर्थात सोनीची चर्चा कुमठ्यात होतच होती आणि अनीने मरताना सोनीने आपल्यावर मूठ मारली आहे हे नामदेवला सांगितलं होतं. आणि अर्थात नंतर ते कुमठेभर झालेलं होतं. आता सोनीच्या या जादूटोण्यामुळे आम्ही घरची मंडळी तिला काही सांगायचं धजावतच नव्हतो. तांबडी आजी एकदा आपल्या माळ्यावर चढून वर गेली होती. ती दिवसभर तिथे काहीतरी करत होती. नेहाला कळे ना आपली आई वर काय करतीये. आता रूपाला बोलवून सांगावं तर ती रूपाशी बोलत नव्हती. तिचं दुकान रूपाने खाल्लं होतं ना. त्यात सोनी सुद्धा घरी नव्हती. दिवसभर आजी काहीही न खाता पिता वर जाऊन बसली होती. शेवटी रात्री साधारण 10 वाजता आजी माळ्यावरनं खाली उतरली आणि ती सरळ रूपाच्या घरी गेली. रूपा त्यावेळी भांडी घासत विहिरीवर होती. मुंजा, राघो, माधव झोपायच्या तयारीत होते आणि त्याच वेळेला आजी रूपाच्या घरी पोहोचली. ह्यावेळी आजीला बघून रूपाला खूप आश्चर्य वाटलं. ती लगबगीनं हात धुत आजीला म्हणाली, माय सगळं ठीक आहे ना ग. आणि तांबड्या आजीने आपल्या मोठ्या वक्षस्थळाच्या पोलक्यातनं मी फार वर्षापूर्वी पाहिलेली अगदी तशीच ती कुरूप बाहुली काढली आणि ती कुरूप बाहुली रूपाला देत तिला जवळ घेऊन म्हणाली, रूपे ही बाहुली नीट ठेव कपाटामध्ये वरच्या बाजूला. कारण सोनीचा मला काही भरोसा राहिलेला नाही. पण लक्षात ठेव ही बाहुली तुला, तुझ्या कुटुंबाला कुठल्याही जादूटोण्यातनं वाचवील. आणि रूपानं बरं माय म्हणून लगबगीनं ती बाहुली तांबड्या आजीकडनं घेतली. तांबड्या आजीला आपल्या निष्पाप सोनीचं भयंकर दुःख होतं. त्या एका अभद्र संध्याकाळनं सोनीचं पूर्ण जीवन वाकड्या वळणावर नेलेलं होतं. तांबड्या आजीची सुंदर मोठ्या वक्षस्थळाची सोनी त्या घाणेरड्या वाममार्गातनं वाहत गेली होती. ती पुन्हा किनाऱ्यावर आलीच नाही. एखाद्या सुंदर फुलाला कोणी चुरगळून रस्त्यावर फेकावं आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनी ते पायदळी तोडवावं तसं सोनीचं झालेलं होतं. आता सोनीला अडवणारं कोणीच नव्हतं. आता कोणी कुमठेकर सोनीला हसत नव्हता. तिच्या वाटेला सुद्धा देखील जायला सगळेजण घाबरत होते. कुणीही कुमठेकरीण आता आजीच्या फाटकाजवळ सोनीला शिव्या घालत येत नव्हती. तशी तांबड्या आजीची सोनी सगळ्यांनाच आपल्या संगतीनं घेत नसे. तिला जे तरुण आवडत त्यांच्या संगतीत ती हॉटेलात जाऊन राहायची आणि घरी येताना बँकेत पैसे भरून यायची. अर्थात आता सोनीचे प्रियकर सगळे श्रीमंत थरातले तरुण होते. त्यात फौजदार, डॉक्टर, व्यापारी तर कधीकधी 2-2 पोरांचे बाप सुद्धा असत. नंतर सोनीला हॉटेलची, तिथल्या ऐशोआरामी जीवनाची चटकच लागली. ती कुणाही पैसे खर्च करणाऱ्याबरोबर जाऊन हॉटेलमध्ये राहत असे, पण त्यानंतर मात्र ती सरळ घरी यायची आणि घरी येऊन आपल्या आईशी, नेहाशी हक्कानं भांडत राहायची. त्यात परत कोणाचा सांगावा आला
की आपले 2 कपडे पिशवीत घालून घरी कुणालाही न विचारता ती पुन्हा निघून जायची. आता तर केशव कुमठ्यात येतच नव्हता. पण सोनीचे प्रताप ऐकून लतासुद्धा आता कुमठ्याला येत नव्हती. माझी आई आणि मी मात्र महिन्यातनं एकदा कुमठ्याला आजीकडे फेरी मारून यायचो. आमच्या केशवदादाची मात्र न चुकता आजीला 1 तारखेला मनी ऑर्डर यायची. माझ्या आजीनी माझ्या आईकडे आणि लता मावशीकडे सुद्धा रुपाला दिलेली संरक्षण बाहुली देऊन टाकलेली होती. आता माझी आजी गोव्याची असल्यामुळे तिच्या आईने जादूटोण्यातनं कसं स्वतःचं रक्षण करावं हे तिला त्या बाहुलीद्वारे शिकवलेलं असावं. पण कुणाचं वाईट करणारा जादूटोणा माझ्या आजीला येत नव्हता, ही मात्र सत्य गोष्ट होती. तांबडी आजी आता सोनीशी तिच्या कुठल्याही गोष्टीबद्दल वाद घालत नव्हती. त्यात येणार 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 म्हणून येणारा येश्या शेवटी कुमठ्याला आलाच नव्हता आणि आजी आता आपल्या आडदांड नेहाची काळजी करत बसली होती. अशीच 2 वर्ष निघून गेली. या 2 वर्षात वेंगुर्ल्यात एका पाठोपाठ एक असे 6 खून करण्यात आले होते आणि आश्चर्य म्हणजे ते खून त्या संध्याकाळी सोनीला खडकाआड नेणाऱ्या सगळ्या तरुणांचे झालेले होते. पुष्कळ तपास करून सुद्धा खुनी सापडला नव्हता. कुमठेकर आपापसात कुजबुजत कुणीतरी सुपारी देऊन हे खून करवलेत, पण हे खून कुणी कशासाठी केलेत हे उघडपणे बोलत नव्हते ते. या खुनात जेव्हा सुधाला मागणी घालून नंतर तिला नाकारणाऱ्या रमेशचा खून झाला, तेव्हा मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्यात आणि रक्त ओकून मेली होती. तिला आपल्या स्वतःवर उतारा करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता आणि बाजी अंगभर रक्ताच्या गाठी उमटून मारला होता. तेव्हा मात्र आनीचा नामदेव सैरावैरा झाला होता आणि नंतर नामदेवानं आपल्या शांत घरात गळफास लावून आत्महत्या केलेली होती. आता त्या गुंड्या भूताच्या विहिरीजवळच्या आनीच्या घराजवळून जायला कुमठेकर घाबरत, कारण रात्री अपरात्री त्या घरातनं आनीचं भेसूर किंचाळणं ऐकू यायचं. कुमठेकर हळहळत म्हणत, चांगल्या नामदेवाच्या भरल्या घराची सोनीनी अशी वाट लावायला नको होती. करणी करणाऱ्या आनीचं घर उद्ध्वस्त झालं होतं. आनीने हरी आणि बाजीच्या लग्नासाठी अंबाबाईला केलेला नवस, त्यानंतर कुमठ्यात कितीतरी अंबाबाईच्या जत्रा होऊन गेल्या, तरी आनीचा नवस न फेडता तसाच अंबाच्या पायाशी पडून राहिला होता. तांबडी आजी आता सतत सोनीचा विचार करत असे. त्यावेळी सोनीचा राग येण्याऐवजी तांबड्या आजीला आपल्या ह्या वाट चुकलेल्या पोरीची फार दया यायची आणि नंतर ती उठून रावणाजवळ जाऊन त्याला विचारायची की अरे सोनी तर माझ्या जवळच होती ना, मग हे सगळं का घडलं रे रावणा? आणि नंतर आजी रावणासमोर डोकं टेकवून ओक्साबोक्षे रडायला लागायची. कधी संध्याकाळी माझी सुंदर आजी माडाला टेकून समुद्राच्या लाटांचा घनगंभीर आवाज ऐकताना तिला मध्येच कधीतरी डुलकी लागत असे आणि त्यावेळी तिला भास व्हायचा की आजोबा आत्ता जेवायला येणार आहेत. त्यांची आवडती खेकड्याची आमटी चुलीवर रटरटतीये. ती अंगणात आजोबांची वाट बघतीये आणि तिची सगळी पिलावळ तिच्या भोवती खेळतीये. या सगळ्या खोट्या भासानं तिला परम सुख मिळत होतं. म्हणतात ना, असे ते न दिसे नसे ते आभासे. हे निवृत्तीनाथांचं वचन माझ्या आजीच्या बाबतीत संपूर्ण खरं झालेलं होतं. माझ्या सुंदर आजीजवळ पूर्वी जे काही होतं त्या सगळ्याचं महत्त्व तिला आता त्या होणाऱ्या भासामुळे जाणवत असे. आजीची सोनी कुठे गेली की मुद्दाम वाकडी वाट करून आनीच्या घराजवळून गुंड्या भूताच्या विहिरीला वळसा घालून घरी यायची आणि तिथून येताना तिला मेलेल्या आनीचं किंचाळणं ऐकू आलं की ती ओरडायची, "आने रांडे अजून ओरड, ओरड की अजून." आणि किंचाळणारी आनी एकदम कानोसा घेत गप्प व्हायची. नंतर आपले पाय आपटत सोनी खो खो करून हसायची आणि थोड्या वेळानं आनीचं पुन्हा किंचाळणं ऐकून हसत हसत सोनी एखादा दगड उचलून आनीच्या घराकडे फेकत वेड्यासारखी हसत आपल्या घरी परत यायची. त्यावेळी तिला परमशांती लाभायची. सोनी सगळ्या जगावर रागवली होती. आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला ती चिरडून टाकत होती. धोडीबाय आणि पेदीमाय आता म्हातारे झाले होते, थकले होते, पण आमची पेदीमाय तशी चटपटी होती.
आमच्या कुमठ्याला धोडीबाबा आणि पेदीमा एक दोनदा येऊन गेले होते आणि त्यावेळी सोनीबद्दल ऐकून ते खूप हळहळले होते. एकदा आमच्या लता मावशींनी पेदीमाईच्या कपाटातल्या तिच्या लुगड्याच्या खाली एक खूप जुनं फाटलेलं मळकट गोंडपाट नीट घडी घालून पिशवीत ठेवलेलं पाहिलं आणि आश्चर्यानं लता मावशी जेव्हा पेदीमाईला त्या गोंडपाटाबद्दल विचारायला गेली तेव्हा पेदीमाई गंभीर होऊन म्हणाली की लता पोरी, माझा आणि त्या गोंडपाटाचा लय जुना संबंध आहे पोरी. तुला ते पोरी कवा कळायचं नाही, पण म्या मेल्यावर तो गोंडपाट तुम्ही माया संग जाळायचाही एवढा ध्यानात ठेव. आपल्या पूर्वजीवनाची ती अमूल्य आठवण अजूनही तिने जपून ठेवलेली होती. केशवदादाचा मुंबईतला दारूचा धंदा छान चालला होता. बाळू आणि कुंदा मामीचा दिवाकर चांगला 2-2.5 वर्षांचा झाला होता. कुंदा मामीचा अर्धांगवायू झालेला भाऊ चंद्रकांत आता बरा होऊन तात्यांच्या रिकाम्या झालेल्या खुर्चीत बसून नारोभटांबरोबर गप्पा मारत असे. चंद्रकांत ठीक झाला असला तरी त्याला अजून नीट हालचाल किंवा नीट चालवत नसे. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याला नीट मसाज, चांगलं अन्न आणि थोडाफार व्यायाम यांनी तो संपूर्ण ठीक होईल. आणि केशवनी चंद्रकांतसाठी हे सगळं केलेलं होतं. चंद्रकांतात दिवसेंदिवस फरक पडत होता. केशवनी चंद्रकांतला शिकवण्यासाठी घरी शिक्षकाची सोय केली होती आणि केशवच्या उपकारानं दबून गेलेले सोनवडे ही आपली पूर्वजन्माची पुण्याई समजत होते. एकूण काय तर लताच्या केशवचं छान चाललं होतं. लता केशववर लक्ष्मी अतिशय प्रसन्न झालेली होती. नारोभटांची 4ही पोरं आता केशवकडे लोणच्यासारखी मुरली होती. पक्की मुंबई करून छान हिंदी बोलायला लागली होती. मटणाची नळी कडाकडा फोडून खात होती. आता जर कोणी त्यांच्याकडे बघून हे कुमठ्याच्या मारुतीच्या देवळाच्या नारोभटाची पोरं आहेत असं म्हटलं असतं तर कुणीही ते खरं मानलं नसतं. केशव नारोच्या पोरांना, गणूला, मंगेशला, रहीमला आणि त्याच्याजवळ काम करणाऱ्या सर्व मुलांवर खूप माया करत होता. प्रत्येकाला केशव आपल्या पाठच्या भावाप्रमाणे वागवत होता. त्याच्या घरात त्याच्या इतका जवळकीचा वावर त्या सगळ्यांचा होता. त्या सर्वांची वहिनी लता आणि कुंदा, त्या दोघींकडे त्यांना कोणत्याही वेळी काहीही मागायचा हक्क होता, पण तरीसुद्धा केशवचं त्या सगळ्यांकडे बारकाईनं लक्ष होतं. मुंबईच्या या मोहनगरीत कुणीही भटकू नये याची तो फार काळजी घेत होता. कुणालाही कसलीही मजा करायची असो, खायचं प्यायचं असो, तर ते सगळं त्यांनी घरात करायचं, घराबाहेर करायचं नाही, हे केशवचा नियम सगळेजण पाळत होते. केशवचा त्या सगळ्यांबरोबर जसा वचक होता, पण त्याहीपेक्षा जास्त प्रेमसुद्धा होतं. त्यामुळे केशवच्या त्या मोठ्या कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद होता. फक्त एकदाच केशवच्या हातून सोनीबरोबर तसं गैरवागायची चुकी झाली होती. त्यानंतर केशवने आपला यल्लम्मा जवळचा फोटो काढून फेकून दिला होता. कुंदा मामीचे वडील सोनवडे आता जरा आजारी असत, पण कुंदाची आई मात्र आपल्या पोरीच्या भाग्यावर खूप खुश होती. कुंदाची म्हातारी मावशी आपली अनेक वर्षांची हौस त्या सगळ्यांना निरनिराळी पक्वान्न खायला घालून भागवून घेत होती. आमची पेदीमाय मावशीच्या जेवणावर खुश होत्या. मावशी रोज एखादा नवीन पदार्थ करून त्या सगळ्यांना खायला घालायची. त्यावेळी सगळे तिचं कौतुक करत होते. त्या कौतुकानं मावशी इतक्या खुश होत होत्या की दुपारी जेवणानंतर थोडीही विश्रांती न घेता त्या लगेच दुसरा एखादा पदार्थ करण्यात गुंगून जात असत. कुंदा आणि लता त्यावेळी तिची चेष्टा करत हसत. पण कुंदा मावशीच्या हाताला खरंच चव होती. कुठलाही पदार्थ त्या अत्यंत रुचकर करत असत. नारोभट आता ओळखू येणार नाही तितके स्थूल झाले होते. धोडीबाबा त्यांना सकाळी उठवून नियमित उठाभाषा काढायचा व्यायाम करून घेत असत. तारीच्या दोन्ही पोरी जवळच्याच एसफेस शाळेत जाऊन इंग्रजीतनं शिकत होत्या. अशा प्रकारे केशवचं सगळं ठीक चाललं होतं. सोनीनी अख्खं कुमठं गाजवलेलं होतं. आपल्या तरुण पोराला सांभाळताना प्रत्येक कुमठेकरणीची धावपळ उडत होती. तरीही आता कोणी सोनीला काही बोलत नव्हतं. माझ्या तांबड्या आजीला आता काही काम होत नव्हतं, तरीसुद्धा ती वाकत वाकत आपलं काम आपणच आटपत असे. रूपाने तिला कितीही सांगितलं तरी ती आपलं लुगडं आपणच खवल्याच्या विहिरीवर आपटून आपटून धुत असे. रूपा सर्वपरीनं तांबड्या आजीची काळजी घ्यायची.
सोनी नेहानं कितीही शिव्या घातल्या तरी ती आजीच्या घरी येऊन तिच्याकडे बघायची. पण एकदा रूपाला सोनी आणि नेहानं खवल्याच्या विहिरीजवळ नेलं, खूप मारलं आणि सोनी जोरात ओरडली, "रूपा, पुन्हा आमच्या दारात पाऊल टाकलं तर तुझी तंगडी तोडीन." आजी जेव्हा खवल्याच्या विहिरीवर रूपाला सोडवायला पळत आली, त्यावेळी नेहानं आईला मागे दगडावर लोटून दिलं होतं. या प्रकरणानंतर रूपानं कधीही सोनी आणि नेहा असताना आजीच्या घरात पाऊल टाकलं नाही. नशीब त्यावेळी सोना नेहाला ठाऊक नव्हतं की आता ते घर रूपाचं झालेलं होतं. नाहीतर त्यांनी तिला उचलून खवल्याच्या विहिरीत फेकून दिलं असतं. माझी आई खूपदा आजीला सांगायची की आई, आता तू बेळगावला येऊन राहा. तिला लता मावशीकडून सुद्धा बोलवणं यायचं, पण माझी आजी आपलं सुंदर घर सोडायला काही तयार नव्हती. त्या दिवशी तांबड्या आजीला सकाळपासनं थोडं बरं नव्हतं. तिची छाती ही जरा सर्दीहून गच्च भरल्यासारखी झाली होती. अंगात थोडी कणकण होती. त्यात आज नेहा आणि सोनीचं कडाक्याचं भांडण झालेलं होतं. सोनी नेहाशी भांडून बाहेर निघून गेली होती आणि नेहानं गंगाधरच्या हॉटेलात जाऊन आपल्यापुरती शेवभाजी आणून खाल्ली होती आणि ती आतमध्ये गुडुप्प झोपी गेली होती. आज आजीची चूल थंड होती. तिचा रावणही उपाशी होता. आजीला सारखं वाटत होतं कोणीतरी घोटभर गरम चहा तिला आणून द्यावा, पण ती ते कुणाला सांगणार होती. शेवटी आजी स्वतः उठली तर तिला एकदम गरगरल्यासारखं झालं. ती परत मटकन खाली बसली. तिला वाटलं रूपाला हाक मारावी. पण नेहा असताना ती रूपाला कसं बोलावणार? त्यात आता आजीला एका नव्या न्यूनगंडानं ग्रासलं होतं. तिने रूपाकडे जेवण खाणं-पिणं जरा कमी केलं होतं, कारण तिने आपलं घर रूपाच्या नावावर केल्यावर त्या घरामुळे सतत रूपाकडे जाऊन जेवणं तिला पसंत नव्हतं. तिला वाटायचं कदाचित रूपा आणि मुंजाचा तसा गैरसमज होईल. पण आजीच्या विचाराप्रमाणे तसं काही नव्हतं. उलट रूपा खूप वेळा आपल्या या मानलेल्या सुंदर आईकरता मुंजाजवळ रडत बसायची. एवढं तिला नेहानी सोनीनी खवल्याच्या विहिरीवर धरून मारलं तरी तुमच्या बहिणींमध्ये मी पडणार नाही, असं म्हणून मुंजानं एका शब्दानं सोनीला, नेहाला काही विचारलं नाही. पण त्या दिवसापासनं रूपा तांबड्या आजीच्या घरी आली नव्हती. जेव्हा आजी रूपाच्या घरी जाऊन त्याबद्दल रडली, तेव्हा रूपा हसत हसत आजीच्या कुशीत शिरून म्हणाली, "माय, अगं बहिणी बहिणी आहेत, भांडतोच ना." तसंच आज सोनी आणि नेहा माझ्याशी भांडल्या. माय, खरं सांगू का, मला आज बरं वाटलं की मी सोना नेहीची खरी बहीण आहे. कधी नाही ते आजीने रडत रूपाला आपल्या हृदयाशी घट्ट धरलं आणि म्हणाली, "पोरी रूपा, तू एकाची पोरगी नाहीच आहेस, तू माझी पोरगी आहेस गं." आत्ता सुद्धा आजीला रूपाकडे जायचं होतं. तिचा रावण उपाशी होता, पण आजीला उठवत नव्हतं. तेवढ्यात रूपा अगदी हलक्या पावलाने आजीकडे आली. तिने ताटात मटण, पोळे आणि कपात दारू आणली होती. ती रूपानं हलकेच जाऊन रावणापुढे ठेवली. ती परत हलके चालत आजीकडे आली आणि आजीच्या दंडाला धरून तिला हळूहळू तिने आपल्या घराकडे आणलं. आजी आश्चर्यानं रूपाला म्हणाली की, "रूपे, तुला कसं ठाऊक गं मी तुझी आठवण काढत होते?" रूपा फक्त हसली. रूपा आजीला धरून सरळ माझघरात आली. आजी कशीबशी खाली बसत होती. तेवढ्यात रूपा तिला म्हणली, "माय, तुझं अंग गरम आहे. थांब." तिने पटकन एका कपात काजूची दारू घातली. तो कप आजीपुढे ठेवला. तिला पोळे आणि मटणाची कढी ताटात घालून वाढली. जेवल्यानंतर आजीला खूप बरं वाटलं. रूपाला ठाऊक होतं तांबड्या आजीला खुलवण्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा द्यायला लागतो. रूपाने माधव आणि राघवच्या लग्नाचा विषय काढला आणि माझी आजी खुलली. तिने माधव आणि राघवसाठी लवकर मुली बघ असं रूपाला सांगितलं, कारण आता ते दोघंही लग्नाला योग्य असे झाले होते. आजी आणि रूपा नंतर माधव राघवच्या लग्नात काय काय करायचं हे एकमेकींना सांगत हसत राहिल्या आणि इकडे गाढ झोपलेल्या नेहाची झोपमोड झाली. तिने कानोसा घेतला तर रूपाच्या घरातनं आईचा आणि रूपाचा हसायचा आवाज येत होता. ती चिडली, मनात म्हणाली, "ही सोनी गावभरचं गोडसं खात फिरते आणि आई रूपाच्या घरी जाऊन जेवून खाऊन मजेत हसतीये, माझा मात्र कोणी विचार करत नाही." आणि मग नेहानं उठून आईला आणि रूपाला खिडकीतनं शिव्या घालायला सुरुवात केली. थोड्या वेळानं कंटाळून ती माझघरात गेली आणि तिची नजर रावणाच्या समोरच्या ताटाकडे बघितली.
तिने पाहिलं रावणाच्या ताटात पोळे, मटण, दारूनं भरलेला कप आहे. तशी ती तरातरा रावणाजवळ गेली. तिने ते ताट उचललं. मागचा पुढचा विचार न करता ते सगळं एका क्षणात घट्ट करून टाकलं आणि ते रावणाच्या अंगावर ओरडली, "मेल्या 10 तोंडाच्या रावणा, तू आधी माझं लग्न कर. मग एक अख्खी दारूची बाटली तुझ्या डोक्यावर आणि तोंडात मी ओतीन. मेल्या, मटणपोळे खात बसलायस का?" आणि रावणाला पुन्हा उपाशी ठेवून नेहा झोपायला गेली. तांबड्या आजीनी नेहाच्या शिव्या ऐकल्या होत्या. ती दुःखानं रूपाला म्हणाली, "रूपे, माझा रघु आज हवा होता गं. राघव माधव बरोबर मी त्याच्याही लग्नाचा विचार केला असता. तुला ठाऊक आहे का रूपा, यशाने लग्न केलं म्हणे. मला काहीच न सांगता त्यांनी लग्न केलं. आणि आता कधीतरी तो माझी इस्टेट तिला दाखवायला घेऊन पण येणार आहे म्हणे." आणि बोलून आजी धो रडायला लागली. आजी नंतर खूप उशिरा रूपाकडून नेहासाठी पोळ्याचा आणि मटणाचा डबा घेऊन आपल्या घरात आली. तिने झोपायच्या खोलीत डोकून बघितलं. सोनी येऊन गाढ झोपली होती. नेहा चुलीकडे खुडबुड करत उभी होती. आजीने नेहाकडे डबा दिला आणि तिला म्हणाली, "यात पोळे मटण आहे, तू थोडं खा, सोनीला थोडं ठेव." त्याचवेळी आजीची नजर रावणाच्या ताटाकडे गेली. ती वळता वळता नेहाला म्हणाली, "नेहा, रावणाला थोडा पोळा, थोडं मटण वाढ, त्याला बाई उपाशी ठेवू नको." पण नेहाचं आपल्या आईच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. ती रूपाने दिलेला डबा उघडण्यात गुंतली होती. सोनी आणि नेहाचं एक होतं. त्या नेहमी रूपाला तिने त्यांचं दुकान खाल्लं म्हणून शिव्या देत असत, पण तिने काहीही आईच्या हातून खायला पाठवलं की नंतर मात्र त्या दुकानाचं सगळं काही विसरून त्या खाण्याचा फडशा पाडत बसत. त्यावेळी ह्याच रूपानं आपलं दुकान खाल्लं याची त्यांना आठवण सुद्धा येत नसे. त्या दिवशी संध्याकाळी आजी पान खात, तपकीर ओढत पपनीसाच्या झाडाला टेकून बसली होती, तेव्हा सोनी आपली कपड्याची पिशवी घेऊन बाहेर निघाली. अंगणातून जाताना सोनीने आपल्या आईकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. पण तांबडी आजी तिला बघत होती. सोनीने तपकिरी रंगाचं बिनबाह्याचं पोलकं घातलं होतं. त्या तिच्या पोलक्याचा गळा तिची अर्धी छाती आणि गोरीपान पाठ उघडी टाकत होता. तिने आपल्या दाट कुरळ्या केसाच्या 2 वेण्या घातल्या होत्या. आजी तिला पाठमोरी बघत होती. तिची सोनी पूर्वीपासून देखण्या रूपाची होती, पण आता तर ती एखाद्या कस लावलेल्या सोन्याप्रमाणे चमकत होती. चालताना तिची मोहक हालचाल बघून आजीला एकदम उमाळून आलं. तिला त्या क्षणी वाटलं की आपली ही सुंदर पोर तिची काहीही चूक नसताना एखाद्या कळपातल्या चुकलेल्या कोकराप्रमाणे भटकतीये, फिरतीये, पण आपल्या त्या वाट चुकलेल्या सुंदर कोकराला वाट दाखवायला आपण असमर्थ आहोत. माझ्या तांबड्या आजीला एकदम वाटलं की आपल्या या सुंदर पोरीनं असा जगाचा बाजार होऊन जगण्यापेक्षा या क्षणी तिने मारावं. त्या विचारानं आजी एकदम दचकली. तिची शकूर, रघु तर गेले होते आणि आत्ता ती सोनीच्या मरणाचा विचार करतीये. शी! आजीनी झटकन आपली मान खाली घातली. त्यावेळी सोनी फाटक उघडून रस्त्यावर पोचली होती. तांबड्या आजीनी सहज वर बघितलं. ते अशुभ गिधाड आपली सावली तिच्या सुंदर घरावर टाकत आकाशावर गिरट्या घालत होतं. आजी पुटपुटली, "सोने, लवकर ये ग घरी." आजीला त्यावेळी थकल्यासारखं झालं. ती आत जायला उठली होती की गंगाधरची पत्नी श्यामी फाटक उघडून आत येताना तिने पाहिली. आजीला आश्चर्य वाटलं, कारण गंगाची श्यामी सहसा कधी या वाटेला येत नसे. आजी श्यामीकडे बघत आश्चर्यानं म्हणाली, "श्यामे, अगं आज कशी माझी आठवण आली? गंगा बरा आहे ना ग?" श्यामी घाईघाईनं आजीजवळ आली. आजीच्या कानात म्हणाली, "माय, आमच्या हनुमंताचे म्हणजे गंगाधरच्या धाकट्या भावाचं आणि तुझ्या नेहाचं सूत जुळलंय. ती रोज दुपारी नाही तर संध्याकाळी खडका आड जातात. माय, हनुमंताच्या कौशाला जर हे कळलं तर ती नेहाला भर बाजारात नागडं करून मारेल. तू कौशाला ओळखतेस ना? माय, नेहाला जरा समज दे. माय, यांनी मला हे सगळं सांगायला तुझ्याकडे पाठवलंय. नेहाला सांग, उगाच माझ्या धीराच्या संसारात घोळ घालू नको." आणि तांबडी आजी आता सुन्न होऊन आपल्या राहिलेल्या अब्रूचे धेंडवडे ऐकायला लागली. तांबड्या आजीला कळलं, बिचारा गंगाधर तिचा मान राखून आणि आपले घरच्यासारखे संबंध आहेत हे समजून त्यांनी श्यामीला परस्पर हनुमंत आणि नेहाचं प्रकरण मिटवायला आपल्याकडे पाठवलेलं आहे.
तांबड्या आजीला हे आकृत ऐकून आश्चर्य वाटलं होतं. कारण हणमंता विचित्र वल्ली होता. हणमंता अतिशय बुटका, काळा कभिन्न होता. त्याचे वरचे दात बाहेर होते. लांबून बोलतानाही त्याच्या तोंडाची प्रचंड दुर्गंधी जाणवत असे. गंगाधर आणि हणमंता जमीन आसमानाचा फरक होता. गंगा पांडुरंगासारखा झाला होता, तर हणमंता आपल्या आईवर गेला होता. गंगाधर गोव्यात शिकला, तर हणमंत्या अशिक्षित होता. पांडुरंगाला हे 2च मुलगे. खूप वर्षांनी त्याला झालेली मुलगी रत्ना वयाच्या 4थ्या वर्षी गोवर येऊन वारली होती. पांडुरंगाच्या नंतर हॉटेल गंगाधर सांभाळत होता. तर आडदांड घाणेरडा हणमंत्या घराची सगळी शेतीवाडी बघत होता आणि अशा घाणेरड्या 4 मुलांच्या बापाकडे नेहाने सूत जुळवलं. आजी या हनुमंताच्या बायकोला कौशाला चांगली ओळखत होती. एखाद्या झाडावरच्या हाडळणीनं खाली उतरावं तसं तिचं रूप. या कौशाच्या रूपामुळे कुठेही लग्न न जमणाऱ्या कौशाचं हणमंताशी लग्न झालं. कौशा प्रचंड वाचाळ होती, भांडकर होती. कुमठ्यात ती मारकुडी म्हैस या नावाने ओळखली जायची. या कौशाला जर नेहाचं प्रकरण कळलं तर तिने एका लाथेत नेहाचं कंबरडं मोडून टाकलं असतं. तांबड्या आजीचा श्यामीच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ती पटकन म्हणाली, "श्यामे, तू काहीतरी सांगतेस. अगं, नेहा कशी हनुमंताशी सूत जुळवेल? तिला ठाऊक नाही का हनुमंत्याला 4 पोरं आहेत? का कौशाला ती ओळखत नाही?" तशी श्यामी वाकली, आजीच्या कानाजवळ हलक्या आवाजात कुजबुजली, "माय, मी अंबाबाईची शपथ घेऊन सांगते, नेहाचं आणि हणम्याचं सूत जुळलंय. फार थोड्या लोकांना हे ठाऊक आहे. माय, यांना हॉटेलात हे कोणीतरी सांगितलं, यांचा विश्वास बसला नाही, म्हणून यांनी हणमंत्यावर पाळत ठेवली आणि यांची खात्री झाल्यावर त्यांनी मला लगेच तुझ्याकडे पाठवलंय." एका दमात श्यामी बोलली, लगेच निघून गेली. आणि माझघरात स्वयंपाक करणाऱ्या नेहाला तांबड्या आजीनी जोरात हाक मारली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटू दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.